नमस्कार मित्रमंडळी, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण राज्यघटना या विषयावर 30 महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. चॅनलवर नवीन आलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सर्व प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत. चला तर लगेच सुरुवात करूया. मित्रांनो, प्रश्न वाचल्यावर तुमच्याकडे 5 सेकंदाचा वेळ असेल. त्यामध्ये तुम्ही योग्य उत्तर निवडायचे आहे. चला तर सुरुवात करूया. टिंबटिंब हे कॅबिनेट मिशनचे सदस्य नव्हते. योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, लॉर्ड माउंटबॅटन. प्रश्न क्रमांक 2. संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष कोण होते? योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, सरदार वल्लभभाई पटेल. प्रश्न क्रमांक 3. भारत हे संघराज्य आहे, यास खालीलपैकी कोणते तत्व आधार देत नाही? योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, एक राज्यघटना. प्रश्न क्रमांक 4. 9 डिसेंबर 1946 रोजी दिल्ली येथे घटना समितीची पहिली बैठक घेण्यात आली. या समितीचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीने कामकाज पाहिले? योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. प्रश्न क्रमांक 5. खालीलपैकी कोणती भाषा भारताची अधिकृत भाषा नाही? योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, मारवाडी. प्रश्न क्रमांक 6. कोणत्या अल्पसंख्याक समाजाला घटना परिषदेत विशेष प्रतिनिधित्व देण्यात आले? योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, शीख. प्रश्न क्रमांक 7. भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल असे कोणी म्हटले? भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल असे कोणी म्हटले? योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, महात्मा गांधी. प्रश्न क्रमांक 8. भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न क्रमांक 9. संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार कोण होते? योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, बी एन राव. प्रश्न क्रमांक 10. भारतीय राज्यघटना टिंबटिंब रोजी स्वीकारण्यात आली. योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, नोव्हेंबर 26, 1949. प्रश्न क्रमांक 11. कोण भारतीय घटना समितीचे अध्यक्ष होते? योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. प्रश्न क्रमांक 12. भारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा झाले? योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, 9 डिसेंबर 1946. प्रश्न क्रमांक 13. संघीय शासन व्यवस्थेमध्ये टिंबटिंब. योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, सत्तेचे विकेंद्रीकरण केलेले असते. प्रश्न क्रमांक 14. पहिल्या बैठकीच्या वेळी घटना समितीचे उपाध्यक्ष म्हणून कोणाला मनोनीत करण्यात आले होते? योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, फ्रँक अँथोनी. प्रश्न क्रमांक 15. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये खालीलपैकी कशाचा प्रथम उल्लेख करण्यात आला आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, न्याय. प्रश्न क्रमांक 16. भारताच्या राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये कालांतराने काय सम्मिलित झाले? योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, राष्ट्राची अखंडता. प्रश्न क्रमांक 17.
भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत कोणत्या संकल्पनेला अग्रक्रम दिला आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन सी न्याय. प्रश्न क्रमांक 18. 2016 साली ओडिसाची स्थापना होऊन किती वर्षे पूर्ण झाली? योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 80. प्रश्न क्रमांक 19. 17 जून 1948ला घोषित करण्यात आलेल्या भाषावार प्रांतरचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते? योग्य उत्तर आहे ऑप्शन ए न्यायमूर्ती एस के दार. प्रश्न क्रमांक 20. संसदेने नागरिकत्वाचा कायदा केव्हा संमत केला? योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 1955. प्रश्न क्रमांक 21. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 32 अन्वये खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या आदेशाची तरतूद सुस्पष्टपणे केलेली नाही? योग्य उत्तर आहे ऑप्शन ए निषेधाज्ञा. प्रश्न क्रमांक 22. डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी संविधानाच्या कोणत्या कलमास भारतीय संविधानाचा आत्मा मानले आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन डी कलम 32. प्रश्न क्रमांक 23. खालीलपैकी कोणत्या तरतुदीद्वारे न्यायालयीन हस्तक्षेपांच्या माध्यमातून मूलभूत अधिकारांच्या संरक्षणाची हमी मिळते? योग्य उत्तर आहे ऑप्शन ए अनुच्छेद 32. प्रश्न क्रमांक 24. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात नागरिकांच्या मूलभूत हक्कांविषयी तरतुदी करण्यात आल्या आहेत? योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 3. प्रश्न क्रमांक 25. भारतीय राज्यघटनेमध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यांचा समावेश पुढीलपैकी कशात केलेला आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन बी राज्याची मार्गदर्शक तत्वे. प्रश्न क्रमांक 26. कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे मूलभूत कर्तव्यांचा भारतीय राज्यघटनेत समावेश करण्यात आला? योग्य उत्तर आहे ऑप्शन ए 42वी घटनादुरुस्ती. प्रश्न क्रमांक 27. भारतीय राज्यघटनेचे कलम 40 हे कशाशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन बी पंचायत राज. प्रश्न क्रमांक 28. राज्यनीतीच्या मार्गदर्शक तत्वांच्या संदर्भात कोणते गुणवैशिष्ट्ये लागू ठरते? योग्य उत्तर आहे ऑप्शन बी न्यायालयीन निर्णय योग्य. प्रश्न क्रमांक 29. भारतीय संविधानात 10 मूलभूत कर्तव्य यांचा समावेश केव्हा करण्यात आला? योग्य उत्तर आहे ऑप्शन डी 1976. प्रश्न क्रमांक 30. भारतीय राज्यघटनेच्या निर्मिती दरम्यान संविधान सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती केली गेली? योग्य उत्तर आहे ऑप्शन ए B.N. राव. तर मित्रांनो, अशा प्रकारे इथे आपण राज्यघटनेचे 30 महत्त्वाचे प्रश्नोत्तरे पाहिलेले आहेत. असेच प्रश्न पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर नवीन आलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मित्रांशी शेअर करा. भेटूया पुढील भागामध्ये. तोपर्यंत काळजी घ्या तुमचीही आणि घरातल्यांचीही. धन्यवाद.